श्री स्वामी समर्थ मंडळी. तर काल होता आमच्या गावचा बाजार. बाजारचे 2 दिवस अगोदर पडलेला प्रश्न, आता नेमकं कोणती भाजी करावी, आणि बाजार झाल्यानंतरही हा तोच प्रश्न पडतो, आता नेमकं कोणती भाजी करावी. तर आम्ही आणलेली होती बाजारामधून मटकी, म्हणून म्हटलं अगोदर मटकीच बनवावी. आमची इथं सगळ्यांना ना काळी भाजी जास्त आवडते, त्यामुळे काळी भाजी बनवायची होती. मग काय, चूल पेटवली आणि कांदे भाजायला टाकले आणि लगेचच मसाला पण भाजून घेतला. तर भाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर खोबरं, हरभऱ्याची डाळ, धणे, मिरची भाजून घेतली. आणि मग तोपर्यंत कांदा पण भाजलेला होता. मग कांदा परतताना त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी हळद टाकली होती. तर आपला मसाला इथे भाजून झालेला होता. मसाला साईडला ठेवला आणि म्हटलं तोपर्यंत मटकी शिजायला टाकून द्यावी. मग मटकी अशी छान पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. कढई तापून घेतली आणि त्यामध्ये तेल टाकलं. थोडासा काळा मसाला आणि अंबारी मसाला टाकला. थोडीशी हळद टाकून मटकी टाकली. 2-3 मिनटं छान परतून घेतले आणि मग पाणी टाकून शिजवायला ठेवली. आता चुलीवर मस्त अशी मटकी शिजेपर्यंत म्हटलं चला मसाला पण थंड झालेला आहे, मसाला काढून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला टाकला आणि मसाला काढायला गेले तोपर्यंत लाईट पण गेली. असं ना माझ्यासोबत नेहमीच होत असतं, तुमच्यासोबत पण बऱ्याच वेळेस झालेले असत. आणि हे बघा इकडे काय चालू होतं मुलांचं. घराजवळच एक कुत्री व्यारली होती, तिच्या पिल्लासोबत खेळायचं काम चालू होतं. कुत्री बिचारी गरीब होती ओळखीची, त्यामुळे गप्प बसलेली होती. इकडे आपला मसाला वाटून झालेला होता आणि बघा मटकी पण शिजलेली होती. वाटलेलं वाटण त्यामध्ये मिक्स केलं आणि पाहिजे तेवढं पाणी टाकलं. छान असा चुलीला जाळ चालू होता आणि आपल्या मटकीला पण छान अशी उकळी आलेली होती. आपली मटकी बनवून तयार झालेली होती, मस्त काळी भाजी. आणि आमच्याकडे ना काळी भाजीसोबत बाजरीची भाकरच सगळ्यांना आवडते, त्यामुळे बाजरीच्या भाकरी पण लगेचच चुलीवर बनवून घेतल्या. आणि हे कॉम्बिनेशन ना खूपच छान लागतं. आमच्याकडे काळ्या भाजीसोबत नेहमी बाजरीचीच भाकरी बनवली जाते. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.